खोपोली येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिली। शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबरला राजकीय वादातून निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती। काळोखे यांच्या पत्नीने रवींद्र देवकर यांच्या पत्नीचा पराभव केला। या रागातून देवकर यानं काळोखे यांची हत्येची सुपारी दिली। या प्रकरणी एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपींमध्ये रवींद्र देवकर, दर्शन रवींद्र देवकर, धनेश रवींद्र देवकर, उर्मिला रवींद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खराडे आणि दिलीप हरिभाई पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्त्यांसह भरत भगत यांचा समावेश होता। या प्रकरणी तपास आता अंतिम टप्प्यात आला असून काळोखे यांच्या हत्येसाठी 3 कॉन्ट्रॅक्ट किलरना सुपारी देण्यात आल्याचं समोर आलंय। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। एकाचा शोध सुरू असून त्याला देखील लवकरच अटक होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। दरम्यान गुन्हा दाखल असलेल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांना सध्या तरी अटकेची गरज नाही, मात्र शेवटचा आरोपी ताब्यात आल्यानंतर या खुनाची पूर्ण उकल होईल अशी माहिती पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। त्या केसमध्ये आतापर्यंत एकूण 12 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। त्याच्यात असा निष्पन्न होतंय की जे रवींद्र देवकर आहे त्यांनी सुपारी देऊन काही लोकांना बाहेरून बोलवलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून हे खुनाचा गुन्हा घडवण्यात आलेला होता। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।